नमस्कार, मी वैशाली सागर फडतरे माझ्या चॅनलवर तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करत आहे। तर आज बघा, आज अचानक मला कॉल आला रात्री की बाबा ऑडिशन आहेत, तर ऑडिशनला यावं लागतंय म्हणून मग मी गेले। आणि हे गाव आहे माझ्या बहिणीचं, म्हणजे आंबवडे। आणि आम्ही पोचलो होतो आंबवडे गावात। आणि आंबवडे गावात हा जो बंगला दिसतोय का, शंभू नाव आहे बघा ह्याच्यावर। त्या ठिकाणी शंभू नावाचा हा जो बंगला आहे हा माझ्या मोठ्या बहिणीचा आहे। आणि इथं मी जाणार नाहीये, कारण इथं मी नंतर जाणार आहे। किती छान घर दिसतंय ना माझ्या ताईचं। मला हे घर म्हणजे मी तिचं सातारमधलं घर बघितलेलं आणि इकडचं बघितलं नव्हतं। आणि आज तिने मला भेटायला बोलवले, पण फक्त म्हटलं ऑडिशन झाल्यानंतर जावं, कारण ऑडिशन होत्या सातारमध्ये। पण आम्ही असं ठरवलं की मी ह्यांना बरेच दिवस झालं म्हणत होते की मला उरमोडी धरण बघायचे, मी बरेच दिवस झालं उरमोडी धरण बघितलं नाही, तर मला तिकडं न्या बघायला, कारण बरेच दिवस झालं आपण काय बघितलं नाही। एवढं ताईच्या इकडे जातो। आणि मग तिथलं झालं की मग ताईच्या इकडे जायचं होतं जेवणासाठी। आणि मग ताईच्या इथं जाऊन मग ऑडिशनला जाणार होतो आम्ही दुपारी। तर हा व्ह्यू इतका आवडला ना मला धरणाचा, मस्त एकदम जबरदस्त धरण आहे। आणि तिथलं सगळ्यात महत्त्वाचं रिसॉर्ट जे आहे तर ते खूप छान आहे। पहिल्यांदा सुरुवातीला आम्ही म्हटलं की एका ठिकाणी जायचं होतं रिसॉर्टमध्ये, तर ते ओपन आहे का बघावं म्हटलं, पण ते काय नव्हतं। मग दुसऱ्या ठिकाणी गेलो आम्ही। आणि दुसऱ्या ठिकाणी गेलो, म्हणजे हे सगळ्यात पहिलं ठिकाण होतं उरमोडी रिसॉर्ट होतं उरमोडीचं। तर इथं बघितलं तर इथलं काही ओपन नव्हतं। म्हणजे आम्ही तिथं बऱ्याच जणांना विचारलं की बाबा आहे का चालू, कधी होणार आहे चालू, तर त्यांनी ते बोलले की बराच वेळ लागेल असं तसं। म्हणजे आम्हाला चहा घ्यायचा होता मस्त धरणाच्या कडेला बसून, आणि त्याच्यामुळं आम्ही रिसॉर्टमध्ये गेलो की बाबा चहा कॉफी असं काहीतरी असेल तर अजून छान वाटेल म्हणून। आणि ही इतकी थंडगार हवा आणि हा रस्ता, खरंच मला तर असं वाटतं तुम्ही एकदा तरी ह्या रस्त्यानं नक्कीच जायला पाहिजे। कारण ज्याला असं वन डे ट्रिप काढायची असेल ना, तर उरमोडी धरणाच्या इकडे नक्की जा। आणि फायनली आम्ही विचारत गेलो, आम्हाला हे रिसॉर्ट सापडलं, पण ते बंद होतं, उरमोडी म्हणून आहे तर ते बंद होतं। मग आम्ही तिथं दुसऱ्यांना विचारलं तर ते बोलले की अजून एक आहे पुढं। तर हे बघा, हे दुसरं रिसॉर्ट। आणि कारभारी उतरले बघा, त्यांना म्हटलं चला आपण फिरून येऊ मस्तपैकी। दुपारी ऑडिशन होत्या 3-4 वाजता, आणि मी म्हटलं सातारला एवढं जाऊन लांब जाऊन काहीच करता येणार नाही, दुपारपर्यंत काहीच काम नाही, तर यावं फिरून, ताईकडं पण जाता येईल आणि रिसॉर्ट पण बघता येईल। ह्या रिसॉर्टचं आम्हाला बरेच दिवस झालं समजलेलं की बाबा आहे इथं चांगलं, राहण्याची वगैरे सोय आहे, जेवणाची सोय छान आहे, आणि शिवाय धरणाच्या एकदम जवळच आहे। तर मला जे कॉफी प्यायचं, चहा प्यायचं धरणाच्या कडेला पाण्याच्या इथं जे स्वप्न होतं ते पूर्ण होणार होतं। आणि त्यासाठी मग आम्हाला हे छान वाटलं की बाबा ठीक आहे, हे छान आहे। मग आम्ही इथं थांबलो, आणि इथलं जो प्रसन्न असा व्ह्यू इतका छान वाटला की काय सांगू। म्हणजे अगदी महाबळेश्वर पाचगणीला गेल्याचा फील आला। बघा ना, तुम्हाला आवडले का सांगा की किती सुंदर आहे ना असं। म्हणजे आपण एखाद्या टेन्शनमध्ये असू किंवा आपण सतत काम करत असू, रानातलं म्हणा घरातलं म्हणा, आणि त्यातून हा एक आपल्याला ब्रेकअप असा आहे। आणि हा लूक मला एवढा आवडला, मी ह्यांना सारखी म्हणत होती माझे फोटो काढा, माझे व्हिडिओ काढा, इतकं सुंदर वाटतं, इतकं छान वाटतंय। आणि हे म्हणतात की ऑडिशनला जायचं ना, तर ऑडिशनला जायची तयारी कर, पाठ वगैरे कर जरासं, तर स्क्रिप्ट वगैरे वाच जरा। मी म्हटलं नाही मला इथं छान वाटलेलं आहे, प्रसन्न वाटलेलं आहे। तर बघा ना, म्हणजे इथून आपण छान अशा वाईब घेऊन जाणार आहे आपल्याबरोबर सोबत जाताना, इतकं छान वाटणार आहे। पॉझिटिव्हिटी जास्त ह्या वातावरणात होती। आणि खरंच ह्या ठिकाणी बसून कडक असा चहा पिणं म्हणजे सगळ्यात स्वर्गसुख। मग आम्ही सगळ्यात पहिल्यांदा सांगितलं की मस्त असं चहा ठेवा आम्हाला। आणि त्या ज्या मावशी होत्या रिसॉर्टच्या, तर त्या पण बोलल्या की छान कडक चहा करते आणि तुम्ही बसा तिथं जाऊन। मग आम्ही मस्तपैकी बसलो, माझे कारभारी माझे असे छान छान व्हिडिओ काढत होते। आणि ही साडी मला खूप आवडते, त्याच्यामुळे मी ही साडी नेसून गेलेली, सगळ्यात जास्त आवडीची आहे माझ्या। आणि बघा ना, हे जे आहेत ना कडेला ह्या साईडला, तर हे कपलसाठी वगैरे फॅमिली रूम वगैरे आहेत, आणि शिवाय राहण्याची पण सोय आहे। आता त्या साईडला आम्ही काही गेलो नाही, पण तिथून डायरेक्ट म्हणजे रूमचा दरवाजा ओपन केला की डायरेक्ट धरणाचा व्ह्यू दिसतो, इतकं सुंदर वाटतं ना। म्हणजे ते सांगत होते आम्हाला, ते बोलत होते की जा त्या साईडला, पण आम्ही काही गेलो नाही, आम्ही इकडच्या साईडला होतो। इकडच्या साईडला बोटिंग होतं, सायकलिंग होतं, गाडी होती, भरपूर त्यांनी
काय 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 ठेवलेलं की फोटोशूटसाठी कपल वगैरे येतात ना, तर त्यासाठी होतं. हे बघा ही गाडी, म्हणजे बरंच काय 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 त्यांनी ठेवलेलं, म्हणजे नाही का असं जुन्या वस्तू होत्या छान छान, की जेणेकरून कपल्स वगैरे येतील, ते फोटो काढतील. आणि खरंच फोटोशूटसाठी हे लोकेशन जबरदस्त आहे. आणि मग आम्हाला त्या काकूंना बोलवलं, म्हणाल्या की या इकडं आतमध्ये बसा दोघंजणी, छान चहा वगैरे घ्या, पोहे घ्या. तर मग म्हटलं चालते ठीक आहे. मग आम्ही चहा पोहे घ्यायला गेलो, तिथं बसलो बराच वेळ आणि कडक असा चहा त्या मावशींना आणून दिला. आणि खरंच तो चहा आणि ते पोहे मी दाखवीन आता व्हिडिओमध्ये, तर ते इतकं मस्त होतं. माझी पळापळ सारखी, इकडून कसं वाटतंय फोटो, तिकडून फोटो काढा, इकडून काढा, छान वाटतं आहे, हे लोकेशन छान वाटतंय, असं माझं काय नाही काहीतरी चाललेलं. आणि परत मला असं लोकेशनचा व्हिडिओ काढण्याचा मोह झाला. मस्त वाटत होतं ना. तुम्ही खरंच ह्या लोकेशनला एकदा तरी या. आणि मी ह्यांना म्हटलं बाबा चहा होतोय तयार, तोपर्यंत मी जाऊन येते, बघून तर येते फॅमिली रूम कशा येतं ते. तर मग मी तिकडे गेली, बघितलं, वाव. ह्यांना म्हटलं अहो खरंच सुंदर येतं, खूप छान आहेत, बघा ना किती सुंदर आहे हे. आणि फोटोशूटसाठी सुद्धा इथं दुपारनंतर कपल्स येतात आणि त्यांचे फोटोग्राफर वगैरे असतात, व्हिडिओ वगैरे छान काढून देतात. तिकडच्या साईडला जे लाल दिसतंय ना, आणि दरवाजा दिसतोय बघा पुढच्या साईडला, तर तिकडं रूम आहेत बघा, म्हणजे 2 का 3 रूम आहेत त्यांच्या. ते म्हणजे लोक कपल्सला वगैरे देतात त्या रूम. आणि छान आहे. तुम्ही एकदा तरी ह्या साईडला, उरमोडी धरणाच्या इथंच आहे बघा. आमचे कारभारी तर काय निवांत बसलेले बघा मोबाईल घेऊन. आणि नंतर आले आमचे पोहे आल्यावर कारभाऱ्यांनी मस्तपैकी त्याच्यावर लिंबू पिळलं आणि म्हणाले चला ताव मारूयात पोह्यावर. आणि चहा पण घेतला बरं का. फक्त चहाचा व्हिडिओ काय मला करता नाही आला, फोटो काढलेला आहे. आणि सगळं घेतल्यानंतर ना आम्हाला कॉल आला की ऑडिशनची तयारी करून लवकर या, ऑडिशनची तयारी झालेली आहे, लोकं आलेली आहेत तिथं ऑडिशन घेण्यासाठी, प्रोडक्शनवाले लोकं आलेली आहेत. तर मग आम्ही पटकन गडबड केली, फोटो वगैरे काढले छान छान. आणि ताईच्या इकडं म्हटलं आता संध्याकाळी जावं, ताईच्या इकडं संध्याकाळी आम्ही गेलो आणि असे छान छान फोटो काढून चहा वगैरे घेऊन आम्ही ऑडिशनच्या ठिकाणी सातारला गेलो. आता काय झालं तर तिथले व्हिडिओ मला तुम्हाला काढता नाहीत आले, दाखवता नाहीत आले, कारण माझा मोबाईल झाला स्विच ऑफ. आयफोनला जास्त बॅटरी बॅकअप नसतो, त्याच्यामुळे मोबाईल झाला स्विच ऑफ. त्याच्यामुळे मला तुम्हाला ऑडिशनच्या व्हिडिओ टाकताच नाहीत आल्या. पण ऑडिशन 1 नंबर झाली. आणि बघूयात आता कॉल येतोय का त्यांचा. आणि कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू, मनापासून आभार.